जय श्री गणेश. नमस्कार. मी संदीप चिंतामण निंगरस, विज्ञान गणेश पुजारी, ज्योतिष तथा वास्तु सल्लागार. प्रारब्ध माझे या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजचा जो विषय आहे राशींचे गुणधर्म. 12 राशीपैकी मेषपासून मीन राशीपर्यंत प्रत्येक व्यक्तींचे स्वभाव कसे असतात, पुरुषांचे स्वभाव कसे असतात, स्त्रियांचे कसे असतात, हे मी आपणाला दर दिवशी सांगणार आहे. मित्र, ज्योतिषशास्त्र हे असं आहे की ते सर्वांनाच आवडतं. मग ती व्यक्ती नास्तिक असो, आस्तिक असो, त्या व्यक्तीचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असो किंवा नसो, प्रत्येकजण आपल्या राशीची माहिती घेण्यासाठी उत्सुक असो. ह्या पृथ्वी तलावावर समस्या नाही असं एकही व्यक्ती नाही, आणि त्या समस्येवर उपाय नाही अशी कोणतीही समस्या नाही. आज आपण मेष राशींचा स्वभाव, मेष राशींचे गुणधर्म, मेष राशीच्या व्यक्तींनी कुठली उपासना करायची, मेष राशीच्या व्यक्तींनी कुठला व्यवसाय निवडायचा, हे मी सर्वांना सांगणार आहे. राशींचे जेव्हा आपण गुणधर्म पाहतो त्यावेळेस त्या राशीमध्ये चांगले पण गुण असतात आणि वाईट पण असतात. मेष रास ही अग्नितत्वाची आहे, पूर्व दिशेचं स्वामित्व करते, क्षेत्रीय आहे आणि या राशीचा स्वामी मंगळ आहे. क्षेत्रीय असल्यामुळं लढाऊ वृत्ती ही या राशीमध्ये नैसर्गिकच असते. मेंढा हे राशीचे चिन्ह असून ही रास अत्यंत हुकुमशाही, निडर, स्वावलंबी, प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी, कोणतेही काम करताना कुठलाही आळस नसणारी अशी ही रास. या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ हा सर्व राशींचा सेनापती आहे, सर्व ग्रहांचा. त्यामुळं साहजिकच मेष राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात, प्रत्येक कामामध्ये त्यांचा उत्साह दिसून येतो. ह्या राशीचा गुणधर्म असा आहे की ही रास जेव्हा आपलं जे कुठलंही क्षेत्र असो, मग तो व्यवसाय असो, नोकरी असो, याच्यात परिपूर्ण झोकून देते. ह्या राशीचं गुणधर्म म्हणजे ही रास एकदा आपण जे काम ठरवलं की ते 100% काम होईपर्यंत ही रास स्वस्थ बसणार नाही. या राशीचे गुणधर्म असे आहेत की प्रत्येक काम मन लावून करणारी, सत्य बोलणारी, सडेतोड बनणारी. आपलं काम जेव्हा आपण करत असतो त्यास आपलं जर कुठं चुकलं तर ते ऐकून घ्यायची क्षमता असते, पण आपलं जर चुकलं नाही आणि कुणी जर आपल्याला नाव ठेवलं तर त्यांना जशा तसे उत्तर देण्याची क्षमता या राशीमध्ये असते. ही रास अग्नितत्वाची असल्यामुळं आणि मंगळ स्वामी असल्यामुळं की मंगळ हा केमिकलच्या संदर्भामध्ये, त्यानंतर आर्मीमध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर आहेत,
किंवा मेडिकलचे जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये ह्या राशीचे लोक अग्रेसर असतात. ज्योतिषशास्त्र, गूढविद्या, त्यानंतर बँकिंग क्षेत्र आणि जे काही उच्च पद असतं, शासकीय असो निमशासकीय असो, त्याच्यामध्ये पण हे लोक बघायला आपल्याला मिळतात. आपलं काम करताना त्या कामामध्ये स्वतःला झोकून देतात. निडर असतात, हुकुमशाही असतात. ह्या राशीचे गुणधर्म चांगले पण आहेत, तसे वाईट पण आहेत. ही रास गर्विष्ठ असते, अहंकारी पण असते, की मीपणा ह्या राशीमध्ये भरपूर असतो. मी करन तीच पूर्वदिशा आणि आपण केलेल्या कामाचं कौतुक लोकांकडून करून घ्यायची ह्या राशीची उत्सुकता असते. मीपणा, गर्व, अहंकारी वृत्ती यामुळे बरेचदा या राशीचं लोकांचं नुकसान होतं. आता 29 तारखेला शनी महाराजांचं जे राशी परिवर्तन झालं, त्या राशी परिवर्तनामध्ये 7.5 जो हा शनी महाराजांचा जो सर्वांना परिचित आहे, 7.5 म्हणले की लोक घाबरतात. आता 29 तारखेला मेष राशींच्या लोकांना 7.5ची सुरुवात झाली. 7.5 जे काही नुकसान होतं तसं होत नाहीच, पण ग्रहांचा गुणधर्म असतो. तर शनी महाराजांचे जे काही गुणधर्म असतात, की जे लोक नीतिमत्तेनं चालत नाही, जे लोक गर्वाने काम करतात, अहंकार, या लोकांना निश्चित त्रास होतो. तसं मेष राशीच्या लोकांचं जे वैशिष्ट्य आहे ते मेष राशींच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे आणि 7.5ची सुरुवात असल्यामुळं पुढील 7.5 वर्ष या राशीच्या लोकांनी फार काही मोठ्या व्यवसायामध्ये गुंतवणूक, आर्थिक, जमिनीमध्ये गुंतवणूक, प्रॉपर्टी, फार मोठी काही रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे थोडे धोके समोर येऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी की 7.5चा जो पिरियड आहे याच्यामध्ये नामस्मरण काय करायचं, शनी महाराजांची पूजा अर्चा, भजन, शनी महाराजांचं कवच स्तोत्र, हनुमान चालीसा, हनुमंताचं दर्शन, दर शनिवारी शक्य झाल्या शनी मंदिरामध्ये जाणं, काळा कपडा, काळी उडीद, काळं धान्य, कढीमीठ हे शनी महाराजांना अर्पण करायचं, नित्य उपासना करायचं, जेणेकरून आपल्याला 7.5चा कुठलाही त्रास होणार नाही. पुढील काळामध्ये हे जे काही उपाययोजना, ही काही उपासना केल्यानंतर निश्चितच तुम्हाला त्रास होणार नाही. शेवटी प्रारब्ध असते, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार तो माणूस सुखदुःख भोगत असतो. असो, ह्या राशीच्या लोकांनी केमिकलचे व्यवसाय करायचे, जमिनीच्या संदर्भातले व्यवसाय करायचे, प्रॉपर्टीच्या संदर्भातले व्यवसाय करायचे, अध्यात्मक जे असतील त्याच्यामध्ये पण पूर्ण यांनी झुकून द्यायचे. त्यानंतर जे काही वैद्यकीय क्षेत्र आहे यामध्ये यांना परिपूर्ण असं यश मिळतं. विद्यार्थी अवस्थेमध्ये जे काही मेष राशीचे लोक असतील या 2.5 वर्षामध्ये गणपतीची उपासना करा, शनी महाराजांची उपासना करा. तुमचं जे क्षेत्र निवडलं त्याच्यामध्ये अभ्यासपूर्ण स्वतःला त्याच्यामध्ये झोकून द्या, निश्चितच तुम्हाला यश मिळेल. मंगळ हा राशीचा अधिपती आहे, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मेष राशीच्या लोकांनी जायचं आहे आणि निश्चितच त्यांना यश मिळेल, 100% मला याची खात्री आहे. मेष राशीच्या लोकांनी पुढील 7.5 वर्षामध्ये थोडी काळजी घ्यायची, कारण आर्थिक असतं, मानसिक असो, कौटुंबिक असो, प्रापंचिक असो, याच्यात त्यांना थोडं नुकसान होऊ शकतं.
त्यामुळं कोणतंही काम करताना श्री महाराजांचं नामस्मरण करा आणि नंतरच त्या कामामध्ये स्वतःला झुकून द्या. हनुमंताचं स्मरण करा, गणपतीचं स्मरण करा, कुलदैवतेचं स्मरण करा, आईवडिलांचं स्मरण करा, जेणेकरून आपल्या पुढील 7.5 वर्षामध्ये कुठलाही त्रास होणार नाही. तशी 12 राशीमध्ये मेष राशी अतिशय छान आहे, स्त्रियांची आहे, पुरुषांची आहे. रक्ताच्या संदर्भातले आजार, गुप्त आजार या व्यक्तींना होऊ शकतात, तशी त्यांनी काळजी घ्यायची. पाण्यापासून, अग्नीपासून 7.5 वर्षामध्ये गाडी वाहनापासून जपायचे, जेणेकरून काही मोठे नुकसान होणार नाही. अशी ही छान स्वरूपाची रास आहे. प्रत्येक राशीमध्ये अवगुण असतात, चांगले पण गुणधर्म असतात. ह्या चॅनलवर वेळेची मर्यादा असते. मेष राशीची जे काही पूर्ण माहितीची आहे, मेष राशीचा स्वभाव कसा आहे, मेष राशींना कुठला त्रास होणार आहे, कुठला उपासना करायची आहे, याची पूर्ण माहिती माझ्या स्क्रीनवर मी जो नंबर दिलेला आहे त्याला फोन करायचा आहे, जेणेकरून आपल्याला तुमच्या पत्रिकेविषयी कारण काय असतं आहे की करोडो लोकांची मेष रास आहे, करोडो लोकांची मीन रास आहे, करोडो लोकांची कुंभ रास आहे, आणि सगळ्यांना सारखं फळ भेटतं असं नसतं. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार असतं. हे राशीचे गुणधर्म असतात, त्याचा स्वभाव कसा असतो हे बघण्याचे हे एक माध्यम असतं. परंतु प्रत्येकाची पत्रिका बघून तो ग्रह कुठल्या स्थानामध्ये आहे, कुठल्या अवस्थेमध्ये आहे, त्या व्यक्तीला कोणती महादशा आहे हे बघूनच आपण पूर्ण त्याचं भाकीत ठरवू शकतो. त्यामुळं याची विस्तीर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलवर माझा जो नंबर आहे स्क्रीनवर, संदीप लिंगरस हे नाव मी जे आहे 9881851532 हा नंबर आहे, याच्यावर मला फोन करायचा आहे आणि पूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मित्रांनो, मी पहिल्यापासून सांगत आलो आहे, ज्योतिषशास्त्र याच्यावर पूर्ण अवलंबून राहायचं नाही, ही अंधश्रद्धा पण नाही. मुळामध्ये ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्यांना ते फळ भेटणारच आहे. ज्योतिषशास्त्र तुमचा मार्ग दाखवतं आहे. या जगाच्या पाठीवर असं कोणतंही ज्योतिषकार नाही, कोणती व्यक्ती नाही की ते तुमचं नशीब बदलणार, तुमचं कर्म बदलणार. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ भेटणारच आहे. फक्त हे माध्यम आहे तुम्हाला चांगलं मार्ग दाखवण्याचं. म्हणून आपल्याला ज्योतिषाचा आधार घ्यायचा आहे. आपल्याला भविष्यामध्ये काय करायचे, कोणती दिशा दाखवायची हे काम आपण हे ज्योतिषशास्त्र करते. शेवटी श्रद्धेशिवाय फळ नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे. श्रद्धा भेटल्यानंतर, श्रद्धा असल्यानंतरच आपल्याला फळ भेटतं. कर्मानुसार ते फळ भेटणारच आहे. प्रारब्ध माझे या यूट्यूब चॅनलवर भविष्यामध्ये तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्राचं महत्त्व, तीर्थक्षेत्राचं महत्त्व हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगणारच आहे. पुढच्या भागामध्ये श्री क्षेत्र राक्षस भवन, शनी महाराजांचे राक्षस भवन म्हणजे शनी महाराजांचे पूर्ण इतिहास, शनी महाराजांची पार्श्वभूमी, शनी महाराजांची स्थापना कोणी केली, त्याचं महत्त्व या पुढच्या व्हिडिओमध्ये आहे. त्यानंतर ह्या राक्षस भवन क्षेत्री अष्टतीर्थ आहेत, त्या अष्टतीर्थांची पण माहिती मी तुम्हाला देणारच आहे. त्यानंतर प्रभू विज्ञान गणेश जो स्वतः दत्तात्रयाने स्थापन केलेला आहे, ज्या विज्ञान गणेशाची आराधना केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही संकटाशी सामना करण्याची ताकद तो विज्ञान गणेश देईल. अत्यंत पावन असं क्षेत्र, नवसाला पावणारा गणपती असं याचं महत्त्व, याची वैयक्तिक माहिती पण मी तुम्हाला देणार आहे. तसंच हे क्षेत्र आध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक पण आहे. ह्या ऐतिहासिकचं महत्त्व, पौराणिकचं महत्त्व हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत जय गणेश.